स्वतःला? मी दारू पितो हे कोण कोण स्वीकारतं बरं? नाही स्वीकारत. हे मी सांगितल्यामुळे नुसतं फक्त म्हणायचं आहे. जर स्वीकारला असतं तर घरी जाऊन दारू परत पिलीच नसत. स्वीकार. तुमचा जो डिनायल आहे ना तो डिनायल तुटतो का? नाही तुटत. मी काय दारूड आहे का? मी काय येडं झालो का मला नेऊन टाकता सारखं सारखं? तुम्हाला वेळ लागलंय, तुम्ही जाऊन राहा तिथं. बोलता ना आई वडिलांना, तुम्हाला वेळ लागलंय, तुम्ही जाऊन राहा. समझ में आता है सर आपको हिंदी मराठी? नहीं आ रहा है समझ में? ठीक है, मैं आपको बताऊंगा हिंदी में भी लेक्चर चालू करने के. ठीक है कि नहीं? आप हिंदी समझ में आता है ना बराबर से? हाँ तो ठीक है, मैं हिंदी में आपको बता दूंगा सब. हाँ काय सांगा मला. ऍक्सेप्टन्स, स्वीकार. तुम्ही दाबून ठेवताय भावना. काय करताय? मनातल्या मनात. कसं सांगू मी कसं? मी बेवडा आहे म्हणलं तर लोक लावं ठेवतील, बेवडाच आहे म्हणतील, खरंच स्वतःलाच बेवडा आहे म्हणतील. तुम्ही सांगत नाही, त्याच्यानंतर त्यांना नाव द्या, शांतपणे स्वीकारा. म्हणजे हे मी ऍक्सेप्टन्स कसा करायचा आहे ते सांगणार आहे. मला काय करायचंय? भावना दाबू नका. दाबू नका म्हणजे तुम्ही काय करताय? भावना म्हणजे तुमचे इमोशन्स काय करताय? दाबून ठेवताय. जे तुम्ही 3 महिने पिलार आहे म्हणलं ना ते प्रकार आहे. तुम्ही फक्त त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला. काय केला? काय केलं 3 महिन्यात मला सांगा. आठवण येत होती की नाही पिण्याची? नव्हती. मग कसं स्लिप झाला तुम्ही? बर ठीक आहे, मी आपण त्यावर बोलू पुढच्या वेळेस. भावना दाबून ठेवणं म्हणजे मनातल्या मनात तुम्ही दाबून ठेवताय. इच्छा, घरचे बाबा लयच बडबडायला लागले, लयच हे करायला लागले, बरोबर आहे ना? त्याच्यामुळे तुम्ही दाबलं होतं. ती इच्छा नाही, तुम्ही काय केलं ते दाबून ठेवलं आणि त्याचा मग 3 महिन्याने काय झाला? स्फोट. काय झाला? त्याचा स्फोट. आणि तो स्फोट झाल्यामुळं परत थांबले का? वाढत गेलं पण कमी मात्र झालं नाही. आणि पूर्वी जे पेलेलं प्रमाण होतं त्याच्यापेक्षा किती पटीनं वाढलं की कमी झालं होतं? 3 महिन्या पाठीमागं जेव्हा तुम्हाला ऍडमिट केलं होतं तेव्हाचं प्रमाण आणि नंतर 3 महिने न पिता त्याच्यानंतरचं प्रमाण किती वाढलेलं की कमी झालेलं? वाढलं असेल. क्वार्टर किती घ्यायचे ते सांगा. रोजची किती पित होता? मग तेच सांगतोय ना, एकदा फक्त सुरुवात झाली ना, तोंडाला लागले आणि नंतर हळूहळू किती रोजच्या क्वार्टर जात होत्या कालपर्यंत? कमीत कमी किती क्वार्टर रोज पित होता तुम्ही? 3-4 क्वार्टर. बरोबर आहे. म्हणजे काय झालं? वाढलं प्रमाण. मी म्हणतो ना तुम्हाला, जेव्हा तुम्ही या ठिकाणी येताय, थांबताय आणि इथून जेव्हा जाताय जर परत स्लिप झाला तर पिण्याचं प्रमाण वाढतं. पिण्याचं काय होतं प्रमाण? तुमच्या कमी होत नाही. परत ऍडमिट केलं, परत आला, परत 3 महिने सुटली, 4 महिने थांबवली, 6 महिने थांबवली आणि स्लिप झाला, परत प्रमाण वाढत जात है पण कमी होत. पीने का आदत बढ़ता है, मतलब पीने का जो कोटा रहता है ना आपका वो ज्यादा होता है लेकिन कम नहीं होता है वो, है ना? वो मैं सिखाऊंगा कैसे होता है अपने दिमाग में, वो मैं सब आपको लूंगा एक प्रोग्राम में. कळलं? त्यामुळे मग ह्याच्यामध्ये ऍक्सेप्टन्स करायसाठी काय करायचं आहे? क्रेविंग आली, क्रेविंग ही सुद्धा तुमची भावना आहे तर तिला नाव द्यायचं. काय? क्रेविंग ही काय तुमची भावना आहे, तिला काय म्हणलं मी? नाव द्या. त्याला काय करा? नाव द्या आणि त्याचा स्वीकार करा. ही क्रेविंग आहे, ही मला आत्ताची तंबाखू खायला वाटणारी, टोबॅको खायला वाटणारी क्रेविंग आहे आणि तिला नाव द्या आणि तिच्याकडे पाहायला स्वीकारा सजगतेनं. कशानं पाहायला स्वीकार? जागरूकतेनं. हे ना काय होणार आहे माहिती आहे तुमचं? तुम्ही जेव्हा स्ट्रेस मध्ये असता, तणावात असता किंवा ह्या ज्या क्रेविंग चालू असतात तेव्हा तुमचा मेंदू एक पाऊल, तुमचा प्रीफ्रंटल विचार करणारा नैतिक बुद्धी असणं, नैतिकतेचा मेंदू एक पाऊल मागा असतो, मागं पडतो. कारण तो शांतपणे विचार करणारा भाग आहे, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. आणि मग जेव्हा इथं तुम्ही पॉज द्यायला चालू करता तेव्हा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स त्याच्यात काय करतो? हस्तक्षेप. काय करतो?
हस्तक्षेप करतो आणि मग त्याला नाव दिला ना तुम्ही, त्यानं हस्तक्षेप केलं की मग तुमच्या क्रेविंग्स काय होतात, हळूहळू कमी व्हायला लागतात. का? योग्य विचार करण्याची पद्धत चालू होते. योग्य नाही, मला आज थांबलं पाहिजे, आज नको. आणि मग कितीही तणाव असेल अमाई गडालावरती, तर अमाई गडाला काय वाटतं, ताण आहे, तणाव आहे, पण भीती असली तरी मला याच्यापासून धोका. का? कारण ते हस्तक्षेप केल्यानंतर. आणि म्हणून स्वीकार केल्यावर तुमचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स काय करतो, हस्तक्षेप करतो. शांतपणे त्याचा स्वीकार करता आला पाहिजे. ते आपण इथे प्रॅक्टिकली घेतोय आपल्या सेंटरमध्ये. ते प्रॅक्टिस तुमच्याकडून हे मी करून घेणार आहे. त्याला आपण म्हणतो ऍक्सेप्टन्स कसा करून घ्यायचा. या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊन शिकणार आहोत. आणि प्रॅक्टिकली हे फक्त मी आता कशाने सांगतो तुम्हाला, ही थिअरी चालू, प्रॅक्टिकल चालू होणार आहे. आणि मग आपल्याकडे आलं ट्रान्सफॉर्मेशन, बदल. मग जुन्या सवयी बदलणे म्हणजे काय हो? जुन्या सवयी बदलण्यासाठी काय करावं लागेल, बोला ना. जुनी एखादी वाईट सवय घालवायची आपल्याला. बरं, अजून का नवीन लोकांच्यात गेल्या ते पिणार नाहीत कशावरून, ते पित नव्हते कशावरून. तुम्ही काय हा बेवडा सोडणार आणि दुसऱ्या बेवड्यासोबत मैत्री करणार का? मग आता झालंय आपल्या इथे सेंटरमध्ये, माहिती आहे ना तुम्हाला, बऱ्याच गोष्टी मला अनुभवायला मिळालेल्या आहेत. पहिली प्यायच्या दिवशी नंतर कुणीतरी त्याला सांगितलं माडी पी, परत ताडी माडी प्यायला, परत असं गालबिल सुजवून घेऊन आला, परत आला, परत ऍडमिट झाला, परत कुणीतरी त्याला सांगितलं की अरे असं नाही, हे ना चांगलं नसतंय, तू पितो हीच चांगलं आहे, बियर पी, परत काय प्यायला लागला, बियर, परत आणि आला, परत आणि आला. म्हणजे जुन्या सवयी काय झाल्या, मग बदलल्या का त्याच्या? त्यानं ती सवय बदलायला नवीन सवयी पण ती व्यसनाचीच लाव. मग ह्याच्यासाठी काय करावं, जुनी सवय मोडून काढण्यासाठी तुम्हाला नवीन चांगल्या गोष्टी शिकाव्या लागतील. चांगल्या गोष्टींची संगत करावी लागेल. काय करावं लागेल? चांगल्या गोष्टी. मग चांगल्या म्हणजे काय, तुम्हाला कशात तुमचा इंटरेस्ट आहे त्यात आवड वाढवावी लागेल. तुम्हाला तुमचा जो मोकळा वेळ मिळतोय तो मोकळ्या वेळमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, पुस्तक वाचण्याचा छंद, क्रिकेट खेळण्याचा छंद, व्यायाम करण्याचा छंद आहे की नाही, जोपासावा लागेल. कराओकेचा छंद जोपासावा लागेल, लिहिण्याचा छंद जोपासावा लागेल, तुम्हाला जो आवडेल तो. आणि मग काय होईल, हळूहळू तो वेळ तुमचा तिथं निघून जाईल. काय होईल, तुमचा वेळ तिथं चांगल्या गोष्टीत. आणि मग काय होईल, जुन्या सवयी हळूहळू बदलायला लागतील. म्हणून आपण काय करतो इथं, सकाळी पहिल्यांदा योगा, योगानंतर मेडिटेशन, मेडिटेशन नंतर तुमचा फ्रेश होण्याचा टाइम, लगेच मग चहा नाश्ता, त्याच्यानंतर लगेच 10-10:30ला सेशन्स, 10:30 ते 1 पर्यंत सेशन झालं की लगेच जेवण, जेवण झालं की एक तासाची विश्रांती, 1 तासाच्या विश्रांती लगेच मग आउटडोर गेम. आउटडोर गेम म्हणजे आपण क्रिकेट वगैरे खेळतो बाहेर, लगेच क्रिकेट वगैरे खेळून झालं की मग सेशन, सेशन नंतर लगेच परत मेडिटेशन घेतो ना आपण. मेडिटेशन नंतर मग रात्री परत काय, कुणाकडे जबाबदारी ते आपण वाचन, रीडिंग घेतो ना. आणि रीडिंग नंतर मग आपण बातमी, मनोरंजन, 8-8:30 वाजता जेवण, 10 वाजता स्लीप. हे काय, मग नवीन सवयी जोडल्यामुळे ह्या जुन्या सवयी काय होतात, बदलायला सुरुवात होतात. ह्यालाच म्हणतो आपण न्यूरोप्लास्टिसिटी. काय म्हणतो याला आपण? न्यूरो म्हणजे मेंदू, प्लास्टिसिटी म्हणजे काय, लवचिकता. मी सांगितलं, लिहिलंय ना मागच्या वेळी तो. लवचिकता म्हणजे प्लास्टिक सारखं. प्लास्टिक कसं लवचिक असतं ना, लवचिकता. म्हणून मग त्याच्यामध्ये तुमच्या नवीन गोष्टी मरोपर्यंत आपण शिकू शकतो. मरोपर्यंत आपले जे काही जुनं जाळ आहे ते बदलू शकतो म्हणजे काय, न्यूरोप्लास्टिसिटीच्या मार्फत ते आपल्याला सगळं बदलता येतं, नवीन गोष्टी शिकता येतात. त्यामुळं व्यसन जरी लागलेलं असेल तर तुम्ही वाईट नाही, हे पहिलं लक्षात घ्या. मी मगाशी व्यसनाचं काय सांगितलं, व्यसन हे मेंदूतील रासायनिक आणि जैविक बदल आहे. आणि ते जैविक बदल, रासायनिक बदल परत आपल्याला पूर्वपदावर व्यवस्थित करता येतात, परत पूर्वपदावर
व्यवस्थित करता येतात. ते तसेच राहतील का? नाहीत राहत. तसेच राहणार नाही. त्याच्यावर बरंचसं रिसर्च झालंय. जे मी पुस्तक लिहिलंय त्याच्या संदर्भ सूचीमध्ये तुम्ही पाहिलं तर त्यातले संदर्भ सूची फक्त वाचायच्या नसतात, त्या टाकून आपण अनुभवायचं असतं आहे का खरं रिसर्च तसा झालेला. काय करायचं, संदर्भ सूची उगाच देतो का आपण? ती संदर्भ सूची काय करायची असते? बघायची असते, चेक करायची असते, त्याच्यामध्ये तो संदर्भ आलाय का, खरंच ते रिसर्च झालंय का, त्याचे पेपर असे झालेले आहेत का संशोधित, हे बघण्यासाठी असतं. त्याच्यानंतर मग काय, नवीन सवयी तयार करणे. मी आता तुम्हाला सांगितलं न्यूरोप्लास्टिसिटीच्या आता सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत तुम्हाला मी टाइम सांगितलं. मग हा टाइम कसा झाला पाहिजे? जबरदस्ती झाला पाहिजे की तुमच्या मनातून झाला पाहिजे बदल? जबरदस्तीचा बदल म्हणजे न्यूरोप्लास्टिसिटी तयार होणार तुमच्या आतून, ती तुम्ही केली पाहिजे. तुमच्या स्वतः तुम्ही 6 वाजता आला पाहिजे. मला जाऊन उठवून आणायला किंवा माझ्या जे आपले वेद मित्र आहेत तुमच्याला तुम्हाला मदत करणारे, त्यांनी तुम्हाला जाऊन उठवून आणलं बरोबर. तुम्ही स्वतः तुम्हाला जाणीव पाहिजे की मला 6 वाजता इथे यायचंय, मला योगा करायचा आहे, मेडिटेशन करायचं आहे, मला इथं व्यायाम सुद्धा माझा जो रेग्युलर आहे तो करायचा आहे. मला परत सगळं फ्रेश होऊन माझा बेड वगैरे व्यवस्थित ठेवून मला नाश्त्याला हजर राहायचं आंघोळ करून. लगेच नाश्ता वगैरे झाला की मला 5 मिनिटात लगेच काय करायचंय, सेशनला वही पेन घेऊन यायचंय. सेशनमध्ये काय शिकवतात ह्याच्यावर मला परत काय करायचंय, संध्याकाळी चिंतन करायचंय. काय शिकवलास, काय मला त्याच्यातून मिळालं, समजलं की नाही समजलं, आणि जर समजलं नसले तर दुसऱ्या दिवशी मला प्रश्न विचारले पाहिजे, किंवा त्यावेळेस जरी नाही समजलं तरी मला काय केले पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजे. तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत. ते प्रश्न पडत नाहीत तुम्हाला. प्रश्न हे मनापासून बसल्यानंतर होतं, कळलं? नाहीतर मग 90 दिवस नाही, वर्ष जरी ठेवलं जबरदस्ती तरी तुमच्यात सुधारणा होणार नाही. मग हे नवीन सवयी तयार करण्यासाठी ह्या तुम्ही स्वतःला सवयी लावणं गरजेचं आहे. स्वतःला ह्या नवीन सवयी लावणं, ह्या नवीन सवयी जपणं गरजेचं आहे. समजलं का? ह्या गरजेचे. त्याच्यानंतर मग सजग निर्णय घेणं. काय करणं? ट्रान्सफॉर्मेशनसाठी सजग जागरूकतेने निर्णय घेणं. कोणताही निर्णय घेत असताना जागरूक अवस्थेत घेतला पाहिजे. आपण बोलताना बोलण्याच्या आधी पहिल्यांदा काय केलं पाहिजे, मी काय बोलतोय हे पाहिलं पाहिजे, किंवा मला काय बोलायचं हे आपण सजगतेनं, बरोबर आहे ना, जागृत अवस्थेत तुमचे निर्णय पाहिजे. कळलं? खाताना सुद्धा आपण जेवत असताना सजगपणाने त्याची चव कशी आहे, त्याच्यामध्ये मीठ किती प्रमाणात आहे हे लगेच नाही कळणार, पण हळूहळू कळेल. हळूहळू आपल्याला समजायला, आपल्याला काय त्यात मास्टर व्हायचं नाही, पण आपण जे खातोय ते कसं, अन्न किती गोड असतं हे आपल्याला कळलं पाहिजे. जे दारूच्या ह्याच्यात कळत नाही आपल्याला. का कळतं? दारूच्या ह्याच्यातच नाही, असं सुद्धा जेव्हा असतं तेव्हा कळत नाही, नुसतं काप 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 खाताना निघून जात. काय करता? पण एक एक घासाचे आपल्याला काय आले पाहिजे, चव, टेस्ट समजायला पाहिजे. सजग निर्णय घेणं. प्रत्येक गोष्टीचा सजग निर्णय. ते खाण्याच्या बाबतीत झालं, निर्णय कोणताही असो, चांगलं वाईट यातला आपल्याला फरक कळायला पाहिजे. ह्याला म्हणतो आपण मग ट्रान्सफॉर्मेशन. आणि हे ट्रान्सफॉर्मेशन आपण इथं तयार करून घेणार आहे, बदल. आणि हा बदल होतो फक्त काय आहे, ते तुमच्या हातात आहे, माझ्या नाही. कुणाच्या हातात आहे? तुमच्या स्वतःच्या हातात आहे हे शिकणं, कशा पद्धतीने बदल करणं. न्यूरोप्लास्टिसिटी तुमची स्वतःची, तुम्ही स्वतः तयार करणं, हे सगळं कुणाच्या हातात आहे? तुमच्या हातात आहे. ह्याच्यामध्ये ह्या टेक्निक काय आहेत? स्टॉप म्हणजे काय? टेक्निक्स आहेत. स्टॉप म्हणजे काय? थांबणे, पॉज देणे. त्याच्यानंतर अर्ज म्हणजे काय? तुमचा बॉडी स्कॅन आहे. काय आहे तुमची अर्ज सफरिंग? काय आहे तुमची? सजगतेनं स्कॅन करणं शरीराचं. ते स्कॅन आपल्याकडे व्हिडिओ आहेत, मी स्वतः शिकवतोय तुम्हाला. त्याच्यानंतर ब्रेथिंग एक्सरसाइज, मेडिटेशन जे मी तुम्हाला सांगतो डेली, श्वासावरती लक्ष ठेवण्याचं. ब्रीदिंग काय ते एक्सरसाइज आहे. त्याच्यानंतर थॉट लेबलिंग, तुमच्या मनात जो विचार आहे त्याला नाव असणं. काय विचार आहे माझ्या? राग आहे का आता? माझ्या मनात राग आहे. दुःख आहे का? हो, माझ्या मनात दुःख आहे. हे भावनिक आहे, सगळं भावना आहेत त्यालाच आपण इमोशन असं म्हणतो. राग इमोशन आहे, भावनाच आहे. दुःख भावना आहे, असुखद दुःखद भावना या आहे. तुम्हाला अस्वस्थ वाटणं भावना आहे, चिडचिड होणं भावना आहे, क्रेविंग्स होणं
भावना आहे, ह्या सगळ्या काय तुमच्या भावना आहेत, काय आहेत त्या. आणि मग त्या भावनेला काय दिलं पाहिजे आपण, नाव दिलं पाहिजे. काय दिलं पाहिजे त्याला, नाव. आणि ते नाव दिल्यानंतर हे आहे, ही माझी क्रेविंग व्हायला लागली, आणि मग हे शरीरावरती कुठं नक्की चाललाय त्याचा बदल. आणि मग तिला जसं आहे तसं पाहिलं पाहिजे, कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता. काय करता, तो आहे तुमचा पॉज. तो काय आपला पॉज आहे, तो खरा पॉज आहे. आणि जेव्हा तुम्ही पॉज देता तेव्हा तुमचा प्रीफ्रंटल काय करतो, मग तिथे येऊन काम करायला सुरुवात करतो. प्रीफ्रंटल हस्तक्षेप करायला सुरुवात करतो. आणि एकदा प्रीफ्रंटल हस्तक्षेप करायला लागला की हळूहळू नवीन सवयी घडायला आपल्याला काय होतात, चांगल्या सवयी होतात. नवीन गोष्टी, चांगल्या गोष्टी शिकायला मदत होते. आणि चुकीचा जो जुना मार्ग आहे तो हळूहळू कमजोर व्हायला मदत. पण हे प्रॅक्टिसनुसार आहे. नुसतं शिकलं, ऐकलं आणि मग मला लय समजलं म्हणतात, 15 दिवसांना डिस्चार्ज घेतात, दारू पितात, परत चलो नवीन रिहा आहे ना, असं व्हायला नको. पुढं ब्रेन इफेक्ट्स, जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं, न्यूरोप्लॅस्टिसिटी वाढते, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स मजबूत आणि आमाईगडाला शांत. कशामुळे होणार आहे हे ब्रेन इफेक्ट, काय आहेत, ह्या गोष्टीमुळे होतील. ब्रेनवर तुमच्या आतमधला जो बदल आहे तो बदल ह्या 3 गोष्टीमुळे होतो. जेव्हा तुम्ही मेडिटेशन करताय, जेव्हा तुम्ही एमबीटी प्रॅक्टिस करताय, तेव्हा न्यूरोप्लॅस्टिसिटी वाढते. म्हणजे काय, नवीन गोष्टी शिकायला सुरुवात होतात, नवीन गोष्टी चांगले शिकताय, नवीन सायकल तयार करायला तुम्ही सुरुवात करताय. आणि मग प्रीफ्रंटल कॉर्टेक्स काय होतो, मजबूत. वैचारिक मेंदू तुमचा मजबूत होतो. त्याच्यानंतर मग आमायगडाला, म्हणजे ज्याच्यावरती ट्रेस, तणाव, हा आमायगडाला त्यासाठीच आहे, तणावाचा भाग आहे. आणि मग तो शांत व्हायला सुरुवात होतो. काय होतो मग तो, मगाशी मी काय सांगितलं, जरी त्याला वाटलं धोका आहे आणि तिथं जर प्रीफ्रंटल काम करायला लागला तर त्याला काय वाटतं, मग धोका आहे पण मला ह्याच्यापासून काय घातपात नाही, जरी माझ्यामध्ये तणाव आहे पण मला ह्याच्यापासून काय मोठा धोका नाही आहे, काय नाही. आणि हे कळत कळत हळूहळू मग काय होतं, आमायगडाला सुद्धा शांत होतो. आणि मग आपण सुद्धा त्या जुन्या सवयीतून नवीन सवयीकडे प्रवास करायला सुरुवात करतो. नवीन प्रवाह आपला काय होतो, चालू राहतो. म्हणून मी इथं काय एक चित्र दिलंय, हे न्यूरोप्लॅस्टिसिटीच आहे. काय चित्र, ह्या सगळ्या काय आहेत माहिती आहे का तुम्हाला, ह्या ज्या आहेत ना, ह्या न्यूरॉन्स आहेत, ह्या काय आहेत, ह्या न्यूरॉन्स आहेत. ह्या एकमेकाला काय लागलेत, पुढं संदेश पाठवतात. ह्या काय आहेत, न्यूरॉन्स आहेत, एकमेकाला कनेक्ट होतात. आणि हा जो मध्ये आहे हा गॅप आहे. आणि जे दाखवलं ना मी तुम्हाला, काय सांगितलं, कशामुळे संदेश पोहोचतो इकडं, हा गॅप असतो प्रत्येक न्यूरॉन्स मध्ये. मध्यंतरी पण सांगितलं होतं, हा गॅप असतो प्रत्येक एका न्यूरॉन्स मध्ये. काय असतो, मध्ये जागा असते. असं चिकटलेलं असतं का, चिकटलेलं नसतं. आणि मग त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक्स, काय म्हणतो आपण, वीज म्हणतो ना, तशा पद्धतीने ते सिग्नल्स तिकडे पोहोचतात. कसे, इलेक्ट्रोलाइटच्या माध्यमातून, इलेक्ट्रिकच्या माध्यमातून, आहे का नाही. करंट कसा असतो, त्या करंटच्या माध्यमातून, बरोबर. असे तिकडे हे काय होतात, मग हे पोस्ट. आणि मग हे जे आहेत ना, हे जॉईंट झालेले आहेत बघा. हे नवीन नवीन न्यूरॉन्स एकमेकाला काय व्हायला लागले, जॉईंट. म्हणजे ह्या अशा नवीन सवयी मेंदूमध्ये घडायला सुरुवात होतात. काय होतात मग, आणि मग जुन्या सवयी कमजोर व्हायला काय होतात. काय समजतंय का काय मी सांगितलेलं. हे न्यूरोप्लास्टिक एक स्पेशली आपण न्यूरोप्लास्टिकवरती एकदा आपण काय करूया, सविस्तरपणे चर्चा करू. आणि मग रिलॅप्स कंट्रोल काय, ट्रिगर्स ओळखणे. काय ट्रिगर्स ओळखायचे, वाईन शॉप, जुने मित्र, जुनी तीच पिण्याची जागा, हे ट्रिगर्स ओळखायला पाहिजे. माझा मेन ट्रिगर पॉइंट कुठला आहे हे तुम्हाला स्वतःला ओळखायला पाहिजे. तुम्ही ती नोंद ठेवली पाहिजे तुमच्यावर. क्रेविंग्स काय मॅनेज करणे, क्रेविंग मॅनेज मध्ये मी तुम्हाला सांगितलं, ही जर क्रेविंग आली तर तिला नाव द्या, की मला आता इच्छा व्हायला लागली प्यायची. आणि मग ती इच्छा होत असताना तिचा परिणाम तुमच्या शरीरावरच्या कोणत्या भागावर होतोय, छातीमध्ये धडधड व्हायला लागली का, श्वासामध्ये बदल होतोय का, याच्यावर काय करा, लक्ष द्या. तिला फक्त पहा, काय करा, तिला फक्त सजगतेनं पाहत राहा, तिला प्रतिक्रिया देऊ नका. हळूहळू ती क्रेविंग्स काय होते, शांत होते. काय होते, क्रेविंग काही सेकंदासाठी येते, काही सेकंदासाठी निघून जाते. हे प्रॅक्टिकली मी दाखवणार आहे, प्रॅक्टिकली आपण शिकणार आहोत. आणि मग सेल्फ अवेअरनेस वाढवणे.
स्वजागरूकता, आणि ही त्याच्यामध्ये वाढते. काय ते रिलॅक्स प्रोव्हिजन स्ट्रॅटेजी. ह्याच्यामध्ये काय आहे, सगळं थांबवण्यासाठी इस्टॅब्लिश रेग्युलर स्लीप कंटिन्यू, झोप व्यवस्थित होणं 8 तासाची गरजेचं, झोप होणं. त्याच्यानंतर काय, एक्सरसाइज. मी मगाशी पण सांगितलं, हे जर सगळं बदलायचं असेल तर काय करावं लागेल, एक्सरसाइज सकाळी करावी लागेल. त्याच्यानंतर काय आपल्याकडं इम्प्लिमेंटल रिलॅक्सेशन टेक्निक्स आपण घेतोय सकाळी रिलॅक्सेशन. त्याच्यानंतर कन्सिडर कॉग्निटिव्ह अँड फॅमिली थेरपी इंटरव्हेन्शन्स. म्हणजे काय फॅमिली थेरपी, बोला. आई बाबांनी कसा रोल प्ले केला, बरोबर ना. म्हणजे तुम्ही पण तुमच्या स्वतःवर कसा रोल प्ले केला पाहिजे हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर क्रिएट अ रिलॅक्स प्रिव्हेन्शन प्लॅन. तुमच्याकडे काय पाहिजे, प्लॅन कशाचा, पुन्हा मी तिकडे घडू नये, प्रिव्हेन्शन, बरोबर आहे की नाही. त्याच्या आधीच तुमच्याकडे मजबूत प्लॅन पाहिजे. तुमच्याकडे शस्त्र पाहिजे लढायला, काय पाहिजे, शस्त्र पाहिजे, आणि तरच तुम्ही त्याच्यासोबत लढू शकता, नाहीतर लढू शकत नाही. आणि म्हणून मग मी याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी ट्रिगर ओळखणे, क्रेविंग, या सगळ्या प्रॅक्टिसमध्ये आपण घेणार आहोत. फक्त हे आता रिलॅक्स कंट्रोल करणारे आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये मग लास्ट आपण काय काढलेलं आहे, कन्क्लुजन. काय आहे, काय याच्यामध्ये एमबीटी जीवनशैली बदल. एमबीटी प्रॅक्टिसमध्ये तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल व्हायला सुरुवात होतात. तुम्हाला दूरदृष्टी निर्माण व्हायला सुरुवात होते. त्याचबरोबर दीर्घकालीन व्यसनमुक्ती. किती कालीन, दीर्घकालीन. लांबपर्यंत तुम्ही परत व्यसनाला हात सुद्धा लावत नाही, आणि हळूहळू तसंच पुढे वाढत जात. ऐक नाही, दीर्घकालीन असं म्हणलेलं आहे. म्हणजे ते सांगू शकत नाही, कोणी 2 वर्ष थांबवल, 10 वर्ष थांबवल, पण कुठंतरी परत स्लिप झाला तर त्याला लगेच कळेल. लॅप्स रिलॅप्स मध्ये मी शिकवलेलं आहे, लगेच कळेल, नाही ही चूक झाली, आता उद्याची ही चूक नाही झाली पाहिजे, नाहीतर परत मी पाठीमागे गेलो म्हणून समजायचं. परत मी 10 वर्ष पाठीमागं, परत 2-3 वर्ष पुढं चालत आलेलो, परत तेवढंच वर्ष मागे जाणार आहे. लक्षात येत आहे का. आणि त्याच्यानंतर मग जागरूकता म्हणजे स्वातंत्र्य. जागरूकताच म्हणजे काय, स्वतंत्र आहे तुम्ही, सजग आहात, तुमचं स्वतःचं तुम्ही स्वतंत्र आहे तुम्हाला तुमच्या शरीरावर. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यातून शिकायला भेटणार आहेत. सगळ्या गोष्टी काय मिळणार आहेत तुम्हाला याच्यामध्ये शिकायला भेट. परंतु हे तुम्ही स्वतःवर मनावर घेतलं तर, तुमच्या स्वतःच्या तुम्ही मनावर घेतलं तरच होणार, नाहीतर होणार. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही म्हणणार सर आला शिकवलं गेलं, मी शिकवलं, पण इम्प्लिमेंट तुम्हाला करायचं. माझ्यात बदल करायचा असेल तर मला माझ्यावर इम्प्लिमेंट करावं लागेल, मला माझ्यात बदल करावा लागेल, मला माझ्यामध्ये बदल करावा लागेल तर माझ्यात होईल. आणि तुम्हाला तुमच्यामध्ये बदल करण्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला स्वतःला बदल घडवण्यासाठी हे मी शिकवतोय, किंवा तुम्हाला स्वतःला बदल घडवण्यासाठी स्वतःच्या मनाने तुम्ही हे सगळं केलं पाहिजे, स्वतःच्या दाबून नाही. आणि म्हणून मग बघा, बाहेरून मग मला बरेच लोक येतात, सर 6-6 महिने ठेवलं दारू पिला नाही. अहो तुम्ही 6 महिने जर नुसतं फक्त ठेवलं, त्याच्यावर तुम्ही इम्प्लिमेंट, तुम्ही त्याच्यावर कामच नाही केलं, तर तुम्हाला 10 वर्ष ठेवलं तर तुम्ही 10 वर्षांना जाऊन पिणार आहे, 10 वर्षांना जाऊन पिणारच आहे. 15 वर्ष जरी तुम्हाला ठेवलं तरी तुम्ही मग काय करणार जाऊन बाहेर. का, तुम्हाला फक्त दबावामुळे तुम्ही पित नाही. कशामुळे पित नाही, दबाव. कशामुळं, येडा आहे बडबडल, परत सर रागवतील, काहीतरी बोलतील, ऐक नाही, शिक्षा मिळेल, त्याच्या खातीर तुम्ही काय करताय, तिथं जबरदस्ती करताय. मला जबरदस्ती नकोय, मला मनापासून हवाय. मला कसा हवाय, मनापासून. मनापासून ठरवलं, यस, तरच तुमच्यात बदल शक्य आहे, तरच तुमच्यात, नाहीतर मग अवघड, नाहीतर मग काय अवघड. येते का लक्षात. म्हणून मी त्याला का घालवला, कारण 1.5 महिने झालं मी तेच बघतोय, 1.5 महिने झालं तेच चालू आहे त्याचं, ह्याला डिवोर्स त्याला डिवोर्स, त्याची कळ काढ ह्याची काढ, विषय संपला. म्हणजे नवीन शिकण्याच्या गोष्टीकडे त्याचा कल नाहीये, त्याचा कल काय, जुन्या गोष्टीकडे जास्त. येतं लक्षात तुमच्या. ठीक आहे, चला कोण घेणार आहे प्रार्थना, घ्या. प्रार्थना झालं की मग जेवण, विश्रांती,
आणि मग बरोबर अर्धाच तास विश्रांती आहे, त्याच्यानंतर जास्त नाही. देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे. आणि अशा परिस्थितीतला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला लाभू दे. थँक्यू.